माझ्या BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्याचं या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्य म्हणजे काय, राज्याचे आवश्यक घटक याबद्दल माहिती घेतलेली आहे। तरी पण एक दोन शब्दामध्ये तुम्हाला उजाळा करून सांगतो। राज्य तयार होण्यासाठी राज्याला 4 आवश्यक घटक लागतात, मूलभूत घटक लागतात। लोकसंख्या, भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व या 4 घटकापैकी एकही घटक जर नसेल तर राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही। इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो। तेव्हा आता आपण हे 4 घटक अस्तित्वात आले, राज्य ही संकल्पना तयार झाली। मात्र राज्याचा उदय केव्हा झाला याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। ऑर्गन ऑफ स्टेट, राज्याचा उदय। राज्य संस्था ही अति प्राचीन संस्था आहे। माणूस हा राज्यातच जन्माला येतो आणि राज्यातच मृत्यू पावतो। माणसाचा विकास राज्याशिवाय अशक्य आहे। त्यासंबंधी राज्यशास्त्रज्ञ किंवा राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटल यांनी केलेले विधान अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मानवाच्या जीवन आवश्यक गरजांची पूर्तता करण्याकरिता राज्य अस्तित्वात आले व परिपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी आजपर्यंत कायम अस्तित्वात असेल किंवा पुढेही राहील। या भूमिकेतून राज्याकडे पाहणे उचित ठरेल। राज्य कसे उदयास आले याविषयी मानवी मनात जिज्ञासा पूर्वीपासूनच तरी राज्यसंस्थेची उत्पत्ती कधी व कशी झाली हे ठामपणे सांगणे आजपर्यंत कुणालाही शक्य झालेले नाही। आधुनिक राज्य हे प्राचीन काळापासून विकसित होत जाऊन त्याला आजचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर राज्याच्या निर्मितीसंबंधी मत व्यक्त करणे अशक्य असल्यामुळे त्यासंबंधी तर्क करणे आणि अनुमानाच्या आधारावर त्याची मांडणी करणे हाच एकमेव पर्याय आहे। राज्यशास्त्रज्ञांनी याच पद्धतीने राज्याच्या उत्पत्ती संबंधीच्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे। निरनिराळ्या काळात या सिद्धांताची मांडणी केलेली असल्यामुळे त्यात तत्कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब डोकावताना दिसून येते। हे सिद्धांत त्यामुळे एकांगी स्वरूपाचे बनलेले आहेत। राज्याच्या उत्पत्तीच्या संदर्भातील सिद्धांताची मांडणी करण्यासाठी मानववंशशास्त्रीय आधार लाभला आहे। राज्याच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे अनेक सिद्धांत असले तरी त्यातील प्रमुख 4 सिद्धांत महत्त्वाचे मानले जातात। राज्याच्या उत्पत्तीचा पहिला सिद्धांत दैवी सिद्धांत हा एक महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो। त्यानंतर राज्याच्या उत्पत्तीच्या सामाजिक कराराचा सिद्धांत, त्याचबरोबर राज्याच्या उत्पत्तीचा ऐतिहासिक अथवा उत्क्रांतिवादी सिद्धांत याच प्रमुख सिद्धांताचा समावेश होतो। या सिद्धांताचा क्रमवार आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी जो सिलेबस ठरवून दिला आहे, जो अभ्यासक्रम ठरवून दिला आहे, त्यातील पहिला जो सिद्धांत आहे डिव्हाइन ऑर्गन थिअरी ऑफ स्टेट, राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत, हा आपण पाहणार आहोत। राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांत हा सर्वप्रथम मांडण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्याची उत्पत्ती व स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणारा महत्त्वाचा सिद्धांत अर्थात दैवी सिद्धांत मांडण्यात आलेला आहे। राज्य हे ईश्वर निर्मित आहे या तत्वावर हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम आणि इतर धर्मीयांनी विश्वास ठेवलेला आहे। तर कोणता? राज्य हे ईश्वराने निर्माण केले आहे या मतावर हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम आणि इतर धर्मीय लोकांनी या मतावर विश्वास ठेवला आहे। मत कोणतं? राज्य हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि त्याचे पुरावे अनेक धर्मग्रंथातून आपणास मिळतात।
महाभारतातील शांती पर्वात भीष्माचार्यांनी असे कथन केले आहे की राजकीय सत्ता अस्तित्वात नसल्यामुळे जी अराजक परिस्थिती सर्वत्र अस्तित्वात होती त्याला लोक त्रासले. राजकीय सत्ता अस्तित्वात नसल्यामुळे जी अराजक परिस्थिती, गोंधळ परिस्थिती किंवा म्हणजे नियंत्रण नसलेली परिस्थिती, अर्थात त्याला आपण एकाच शब्दामध्ये अराजक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोक त्यावेळेस ते त्रासलेले होते, कंटाळलेले होते. मग या लोकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की राजा, वाचून आम्ही विनाशाच्या मार्गावर असल्यामुळे कृपया आम्हाला एक राजा दे, त्याचा आम्ही पूज्यभाव बाळगू आणि तो आमचे संरक्षण करील. ब्रह्मदेवाने लोकांची प्रार्थना मान्य केली आणि मनुष्य आपला प्रतिनिधी बनवून राज्यकारभारासाठी किंवा राज्य करण्यासाठी या पृथ्वी तलावर ब्रह्मदेवाने राजा यानी किंग याला पाठवले. कुणे? ब्रह्मदेवाने पाठवले. कुणाच्या विनंतीवरून? जे लोक त्रासाला कंटाळलेले होते त्या कंटाळलेल्या लोकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की हे देवा, आम्ही या पृथ्वी तलावर कंटाळलेलो आहोत, तेव्हा तुम्ही आम्हाला एक राजा म्हणून प्रतिनिधी पाठवा, आम्ही त्याची पूज्यभावाने पूजा करू, त्याच्या आज्ञेचं पालन करू. अशी विनंती कंटाळलेल्या लोकांनी ब्रह्मदेवाकडे केली आणि ब्रह्मदेवाने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी आपला एक प्रतिनिधी मानवी स्वरूपामध्ये या पृथ्वी तलावर पाठवला, जो की राजा म्हणून. कुटील माणसावर राज्य करता येईल का याविषयी मनु म्हणजे मनुस्मृतिकार मनु महाराज हा संशय होता. लोकांनी त्याला आर्थिक, नैतिक व आत्मिक पाठिंबा देण्याचे वचन दिले. मनु राज्य करण्यासाठी पृथ्वीवर आला. मनु महाराज राज्य करण्यासाठी हा ब्रह्मदेवानं पाठवला आणि तो राज्य करण्यासाठी या पृथ्वी तलावर आला व राज्यसंस्था उदयास आली, असं आपल्या हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथामध्ये पाहावयास मिळते. ज्यू लोकांचा ओल्ड टेस्टामेंटमध्ये राजा ईश्वराचा अंश असल्याचे स्पष्टीकरण आढळते. त्यात असा संदर्भ होतो की ईश्वर ही राजाची निवड, नियुक्ती, वियुक्ती आणि जुलमी राजाला शिक्षा करतो. राजा जे कृत्य करतो त्याबद्दल तो ईश्वरालाच जबाबदार असतो, असं मत ज्यू लोकांच्या किंवा ज्यू धर्मीयांच्या धर्मग्रंथामध्ये आढळते. ख्रिश्चनाच्या न्यू टेस्टामेंटमध्ये लोकांना असा स्पष्ट आदेश दिला आहे की राजकीय सत्ता ही ईश्वर इच्छा असते, त्यामुळे राजकीय सत्तेचे आज्ञेचे जनतेने काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सर्व सत्ता ईश्वरी इच्छेने निर्माण झालेली असल्यामुळे या सत्तेचे अवज्ञा करणे किंवा अवहेलना करणे ही ईश्वराची अवहेलना करण्यासारखे होईल आणि त्याचा परिणाम उपमर्द करणाऱ्यांना भोगावा लागेल. राजा ही ईश्वरी अंश आहे असा राजाला धार्मिक पाठिंबा वेगवेगळ्या धर्मग्रंथातून दिलेला दिसतो. इजिप्त आणि जपानमध्ये राजाला सूर्यपुत्र मानले गेले. चीनमध्ये राजाला स्वर्गपुत्र म्हणून ओळखले जाते. भारतातील हिंदू राम आणि कृष्ण या राजांना दैवी अवतार मानतात. मित्रांनो, मुस्लिमांच्या दृष्टीने इस्लामिक राज्य म्हणजे पृथ्वी तलावर अल्लाहचे राज्य मानतात. अशा प्रकारे विविध धर्मांनी राज्य हे ईश्वर निर्मित असून राजा हा ईश्वराचा अंश आहे अशी प्रतिपादन केल्याचे दिसून येते. याच आधारावर पुढे काही विचारवंतांची मते राज्याच्या दैवी सिद्धांताचे समर्थन केलेले
दिसून येते. मित्रांनो, अशा प्रकारचे जे विचार आहेत त्यात डॉक्टर J.N. हिग्स यांचे विशेष उल्लेख करावा लागेल. इंग्लंडमधील 17व्या शतकातील राजा पहिला जेम्स याने द लॉ ऑफ फ्री मोनॉर्की या ग्रंथात त्याने ईश्वर असे म्हटलेले आहे. मित्रांनो, आपण याबद्दल आणखी पुढील तासामध्ये सविस्तर चर्चा करूया. धन्यवाद.